उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतायत, थेट ऐकूया. आपलं स्टॉक एक्सचेंज आहे, आरबीआय आहे, या सगळ्याच ज्या काही व्हायटल इन्स्टॉलेशन आहेत, BRC आहे, मग CST आहे, इतरही ज्या काही आपल्या महत्त्वाच्या ज्या काही संस्था आहेत यांची सुरक्षा देखील, त्याच्यावर देखील चर्चा झाली. सायबर सुरक्षेवर चर्चा झाली. आणि जेव्हा अशी काही आवश्यकता भासेल त्यावेळेस आपल्या डिफेन्सला पूर्णपणे राज्य सरकारच्या माध्यमातून जे जे काही आवश्यक आहे हे सगळी मदत देण्याच्या वर देखील निर्णय झालेला आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर ज्या काही चुकीच्या बातम्या पसरवल्या जातात, मग त्याला देखील काउंटर कसं करायचं हे देखील या ठिकाणी आपण केलं पाहिजे. आणि एकंदरीत पूर्णपणे जे आज आपल्या बॉर्डरवर आपले सैनिक लढतायत त्यांचा हौसला बुलंद आहे आणि ते आपल्या तिन्ही दलांचं मी त्या बैठकीत देखील अभिनंदन केलेलं आहे. कारण आपण जशाच तसं धडा त्यांना शिकवलाय. पाकिस्तानला एवढं वाटलं नव्हतं की अगदी लाहोर आणि दुसरे कराची आणि इस्लामाबाद, मुदिरगे या ठिकाणचे एअर स्ट्रीप जे आहेत, 12 एअरबेसवर जो काही आपण आपल्या लोकांनी त्यांचा एअरबेसच उखडून टाकलेला आहे. त्यामुळे त्यांना जशाच तसं उत्तर आपल्या भारतीय लष्कराने दिलेलं आहे आणि त्याबद्दल मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. कारण सीज फायर झाल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी कुरघोडी करण्याचं काम या ठिकाणी पाकिस्तानी लष्कराने केलं आणि त्यामुळे या ठिकाणी त्यांना धडा शिकवण्याचं काम या ठिकाणी आपल्या लष्कराने केलेलं आहे. आणि त्यांच्या मागे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी खंबीरपणे उभे राहिलेले आहेत. त्यांनी कुठलंही कॉम्प्रोमाइज या ठिकाणी आपल्या दहशतवादाच्या विरोधामध्ये किंवा देशाच्या सुरक्षेमध्ये कुठली तडजोड नाही. आणि यापुढे आतंकवादी हमले म्हणजे त्याला युद्ध म्हणून ट्रीट केलं जाईल अशा प्रकारची कठोर भूमिका घेतलेली आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी खूप आपल्या लष्कराने जी कामगिरी केलेली आहे ती अतिशय उत्तम आहे. आणि पाकिस्तानला धडा एवढं वाटलं नव्हतं की 12-13 एअरबेस आपले उडवले जातील. आणि म्हणजे जी कारवाई केलेली आहे ती देशवासियांना गौरवास्पद आहे. आणि म्हणूनच त्याचबरोबर आपला जो 720 किलोमीटरचा कोस्टलाईन एरिया जिथून हा समुद्रमार्गे कसा आला होता त्यावर देखील चर्चा झालेली आहे की जे आपले जे लँडिंग पॉइंट आहेत या लँडिंग पॉइंटवर देखील सुरक्षितपणे आपल्याला त्याची सुरक्षा कशी करायची. त्याचबरोबर जे बोट आहेत आपल्या फिशरमॅनच्या बोटी असतील त्याचं आयडेंटिफिकेशन झालं पाहिजे. नाहीतर विदाऊट कोणीतरी एक कुठली अनोळखी बोट येऊन या ठिकाणी येता कामा नये म्हणून त्याला आपण काय त्याला म्हणतो आपण कोड जिओ टॅगिंग करू किंवा त्याला कोडिंग सिस्टीम आपण त्यांना दिली तर त्या आयडेंटिफिकेशन त्याचं होईल आणि त्यामध्ये बार कोडिंग करायचं. आणि काही वेळास आपल्या ज्या काही गस्तीसाठी मोठे ट्रॉलर जे आहेत, मध्यम ट्रॉलर आहेत ते देखील हायर करायचे आणि ते देखील आपल्या कोस्टगार्डच्या मदतीला देण्याचं. आणि म्हणजे त्यांचं कोस्टगार्ड, नेव्ही आणि आपले सिव्हिल डिफेन्स यांचं व्यवस्थित कोऑर्डिनेशन झालं पाहिजे. यावर देखील चर्चा झाली. कारण ते महत्वाचं आहे. कारण समुद्र किनारा आपला 720 किलोमीटरचा. त्यामुळे फुलप्रूफ अशी चर्चा झाली आणि सगळे आपण महाराष्ट्र आणि मुंबई पूर्णपणे आपण अलर्ट आहोत. कुठल्याही याचा सामना करण्यासाठी पूर्ण आपण आपलं राज्य तयार आहे. नागरिकांनी देखील यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. नागरिकांनी खोट्या अफवांवर विश्वास न ठेवता या ठिकाणी जी खरी जी सूचना येईल सरकारच्या वतीने त्या ठिकाणी आपण हे केलं पाहिजे. आणि नागरिकांनी देखील यामध्ये कान डोळे बनून काम केलं पाहिजे. शेवटी हे नागरिकांसाठी, जनतेसाठीच आपण हे सगळं करतोय. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याची तयारी आहे. असं असताना आमदारांना निधीची कमतरता वाटते का? आज यहाँ पर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलत होते आणि यावेळेला भारत पाकिस्तान हा जो संघर्ष निर्माण झालाय त्याबाबत त्यांनी काही तपशील दिले. राज्यामध्ये त्या दृष्टीनं कशी काळजी घेऊ हे सुद्धा त्यांनी सांगितलं.